सुतक लागले का कोणाचं? नाही ना? हे असले सुतकी चेहरे नको तर मला. आनंदी राहायचं, खुश राहायचं काय? आपल्या मनात असो किंवा नसो, लोकांसमोर हेच दिसलं पाहिजे की मुजुमदारांच्या सुना खूप खुश आहेत, खूप आनंदी आहेत. काय आहेत? आनंदी आहेत. हा, म्हणून चेहरा हसरा ठेवा. हसा. हसा. सात जन्म हाच नवरा हवाय ना तुला? आणि तुला ग? हो 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 हो. मग त्याच्या दीर्घायुष्यासाठी, त्याचं आरोग्य छान राहावं म्हणून व्रत नको करायला? तेव्हा हे दागिने घाला, छान तयार व्हा आणि बाहेर या. आलं लक्षात? हो हो आई. वा तयार. चला आवरूया. हेच आपल्या नशिबात आहे. चला. नीता, हे ना मला दागिने कमी आणि बेड्या जास्त वाटतात. बेड्या, मुजुमदारांच्या बेड्या. बरोबर आहे ताई. असं म्हणतात, हे घातलं की सुख सोबतीला येतं. पण मला तर हे गळा घोटणारं साखळदंड वाटतं, ज्याच्या छळातून या जन्मात तरी आपली सुटका नाही. काय तर म्हणे मंगळसूत्र. बाईसाठी सुखाचा दागिना मंगळसूत्र. माझ्यासाठी जगातला सगळ्यात अनमोल दागिना, ज्याचं पैशात मोल होऊ शकत नाही. तू एवढं काय बघतेस? सावे, हे मंगळसूत्र बघितलं आणि आमच्या लग्नाचा दिवस आठवला, ज्यावेळी तुझ्या पप्पांनी हे मंगळसूत्र माझ्या गळ्यात घातलं होतं. आई, अगं केवढी गोड दिसतेस तू. कुणाचीच नजर नको लागायला.
गोड तर दिसणारच ना. आई कोणाची आहे? बरोबर अगदी माझ्यावर गेलीस. चल चल उशीर होईल पटकन. चल लवकर, नाही ते आणि काल वगैरे. हा चल. आई आई आवरलं का? आई आई कसलं भारी नटलायस हो. एक नंबर दिसतंय. साडी पण ठेवणीतली दिसते. भारी भारी. तयार झाला होय. बरं चला, आता जास्त गप्पा मारत बसू नका. जा लवकर पूजा करून या. अनुराधा, तुझ्या मनात जो विश्वास आहे की नाही, तो विश्वासच आपल्या मधुसूदनला जिथं कुठं असेल ते एकदम सुखरूप ठेवणार आहे बघ. आणि तुझ्या डोळ्यामध्ये ही जी काही त्याची वाट दिसते ना, ती वाटच त्याला एक ना एक दिवस आपल्यामध्ये जरूर घेऊन येणार. विश्वास ठेव. जा पूजा करून या. चला येतो भाऊ. हो बाळा. अहो सकाळी सकाळी एवढ्या घाई गडबडीत कुठे निघालाय? कामाला. अहो मग नाश्ता करा आणि मग जा ना. नाही नकोय मला, असू द्या. असा कसा नकोय? नाही म्हणजे उपवास धरलाय वाटतं.